नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी झाडांसाठी सर्वोत्तम खतं सांगणार आहे आणि हे सगळे खतं मित्रांनो ऑर्गॅनिक आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला व्हिडिओला सुरू करूया। ते पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि झाडासाठी खूप चांगले आहे। सगळ्यात पहिला खत आहे झाइम फर्टिलायझर किंवा सीवीड फर्टिलायझर। खूप चांगलं खत असते मित्रांनो हे झाडांसाठी। हे असं ग्रॅन्युअल सारखे येते, तसं मित्रांनो DAP वगैरे पण येत असते आणि युरिया वगैरे असते, पण ते झाडासाठी मित्रांनो चांगलं नसते। शॉर्ट टर्मसाठी तर खूप चांगले फुलं लागून जातात झाडांना, पण लॉंग टर्ममध्ये ते माती हळूहळू खराब होत राहते। त्यांनी अजून मातीची फर्टिलिटी चालली जाते, अजून माती आपली पहिल्यासारखी फर्टाईल चांगली नाही राहत। मग ते समोर म्हणजे त्याला जास्त फुलं वगैरे झाडांना नाही लागत आणि माती आपली कडक पण होते। पण ऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरण्याने पण आपल्याला तसेच रिझल्ट मिळू शकतात। अजून आपली माती पण फार छान राहील आणि आपले झाडं हिरवेगार राहतील। तर सगळ्यात पहिले जे हे झाइम फर्टिलायझर आहे हे असे दाण्यांच्या फॉर्ममध्ये येते, DAP वगैरे सारखंच असं दिसते, पण मित्रांनो याच्यात फरक आहे। हे जे आहे आपलं ऑर्गॅनिक आहे झाइम फर्टिलायझर, आणि जे सीवीड मिळते मित्रांनो, सीवीड पण खूप चांगलं असते। सीवीड लिक्विड फॉर्ममध्ये असते, ते लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे तुम्हाला मग पाण्यात टाकून डायल्यूट करायचं असते। एक झाकण वगैरे 5 लिटरमध्ये टाकून चांगल्याने फिरवून सगळ्या झाडांना ते पाणी टाकून द्यायचं असते। अशा प्रकारे सीवीड मिळते। अजून त्याचंच ग्रॅन्युअल्स म्हणजे हे जे असे कडक दाणे असतात असे आपल्याला झाइम फर्टिलायझरमध्ये मिळतात। तर सीवीडी वापरू शकता, किंवा हे पण ऑनलाईन ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वगैरे ऑनलाईन पण इझिली मिळून जाईल, किंवा तुमची जी फर्टिलायझरची शॉप्स म्हणजे ॲग्रिकल्चर शॉप्स जिथे असतात तिथेही पाहू शकता, किंवा नर्सरी वगैरेमध्ये हे तुम्हाला खतं मिळत आहे का, हे खतं मिळतात। किंवा मित्रांनो सगळ्यात सोपी तर ऑर्गॅनिक तुम्हाला आपलं ऑनलाईन ॲमेझॉन अजून फ्लिपकार्टवरही खूप इझिली मिळून जाईल, तुम्ही घेऊ शकता। जी छोटी अशी कुंडी पाहू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल उजवीकडे, तर त्याच्यात तुम्हाला 2-3 दाणे टाकायचे आहे, आणि ही अशीवाली मोठी कुंडी जी आहे त्याच्यात तुम्हाला 10 ते 15 दाणे टाकायचे। तसं म्हणजे मित्रांनो कमी जास्त झालं तरी झाडाला काही नुकसान नाही होत। 1 चमचा 2 चमचे तुम्ही तेवढ्या कुंडीमध्ये टाकू शकता। दुसऱ्या नंबरवर आहे मित्रांनो एप्सम सॉल्ट मॅग्नेशियम सल्फेट। मित्रांनो याचे तर फार छान फायदे असतात झाडांवर, खूप चांगली फुलं आपल्याला झाडांकडून मिळतात। अजून आपले भाज्यांची झाडं पण खूप चांगली होतात यांनी। याच्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे, चॅनलवर पहिलेच टाकलेला आहे। खूप लोकांनी त्या व्हिडिओला पाहिलंही आहे, त्यांची कमेंटिंग टाकली आहे त्या व्हिडिओवर, तर त्या व्हिडिओला नक्की या व्हिडिओमध्ये सिंपल सांगतो की याला वापरायचं कसं आहे। असं 1 चमचा की 2 चमचा तुम्हाला घेऊन घ्यायचं आहे, आपल्या झाडामध्ये असं स्प्रिंकल करून द्यायचं आणि मग याच्यानंतर चांगल्याने पाणी टाकून द्यायचं आहे। मित्रांनो जे मागचा आपला झाइम फर्टिलायझर होता त्याचेही दाणे टाकल्यावर चांगल्याने पाणी टाकून द्यायचं। पहिले माती तुमची वाळलेली असली पाहिजे। अजून जेव्हा वाळलेली माती आहे त्याच्यावर तुम्हाला हे दाणे टाकायचे आणि मग तुम्हाला पाणी टाकायचं आहे। हे मॅग्नेशियम सल्फेट आहे एप्सम सॉल्ट। याने काय होते, झाडांना मॅग्नेशियम मिळते जेणे की सेल वॉल खूप स्ट्रॉंग होते झाडाची। ग्रीन पिगमेंट जे असते, क्लोरोफिल जे असते झाडांमध्ये, ते झाडाला हिरवगार बनवून ठेवतात। म्हणून मित्रांनो एप्सम सॉल्ट आपल्याला वापरायला पाहिजे। तिसऱ्या नंबरवर आहे मस्टर्ड केक फर्टिलायझर किंवा मोहरीच्या दाण्यांची खत। हे तर मित्रांनो तसं तुम्हाला ऑनलाईन वगैरे पण खूप इझिली मिळून जाते, किंवा मित्रांनो याला आपण घरी पण बनवू शकता। की याला घरच्या घरी कसं बनवायचं त्याच्यावर व्हिडिओ टाकलेल्या मोहरीच्या दाण्यांची खत खूप चांगली असते झाडासाठी, तर तोही व्हिडिओ मी लास्ट एंड स्क्रीन वगैरेवर तुम्हाला देऊन देईल, त्या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही पाहू शकता। त्याच्यात डिटेलमध्ये सांगितलं याला वापरायचं कसं असते, अजून घरच्या घरी याला तयार कसं करायचं असते डिटेलमध्ये सांगितलं आहे, त्या व्हिडिओला नक्की पाहाल। तर मस्टर्ड केक फर्टिलायझर कोणाला वापरायचं मित्रांनो, ज्यांच्या फळांच्या झाडांना किंवा फुलांच्या झाडांसाठी तर बेस्ट असते मित्रांनो। सगळ्यात चांगलं खत आहे फुलांच्या झाडासाठी। ज्यांच्याही कोणाच्या फुलाच्या झाडांना फुलं अजिबात लागत नाही आहे त्यांनी या मस्टर्ड केक फर्टिलायझरला नक्की वापरायला पाहिजे। लिक्विडमध्येही टाकू शकता, लिक्विड फर्टिलायझर बनवून, त्याच्यावरही चांगल्याने व्हिडिओ मी टाकलेलाच आहे, त्याही व्हिडिओला नक्की पाहाल। मग मित्रांनो चौथ्या नंबरवर आहे शेणखत। शेणखत पण खूप चांगलं असते मित्रांनो झाडांसाठी। शेणखत तर नक्की टाकायला पाहिजे, सगळे खत तर तुम्ही वापरायलाच पाहिजे, पण मित्रांनो जे शेणखत आहे ते नक्की तुम्हाला झाडांमध्ये टाकत राहायचं आहे। याच्यात मित्रांनो नायट्रोजन असते आणि नायट्रोजन झाडासाठी खूप चांगलं असते, त्यांनी झाडं हिरवेगार तर राहतातच। अजून मित्रांनो त्यांनी मुळं वगैरे चांगले राहतात, ड्रेनेज सिस्टम वगैरे चांगले राहते। जे आपण शेणखत वगैरे टाकतो त्यांनी ड्रेनेज सिस्टम चांगली राहते, फंगस वगैरे लागत नाही आणि झाड खूप चांगलं हिरवगार राहते। म्हणून मित्रांनो शेणखत तर तुम्हाला दर 15 दिवसांपैकी एकदा तुमच्या झाडाला नक्की टाकून द्यायला पाहिजे। आणि मित्रांनो तुम्हाला वेळ नसेल तर मग तुम्ही 1 महिन्यातनं तरी एकदा तुम्हाला झाडाला नक्की
न विसरता तुमच्या झाडात शेणखत तुम्हाला वापरायचं आहे. मित्रांनो, याच्यावरही डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे घरच्या घरी कसं बनवायचं, तर त्या व्हिडिओला नक्की पाहा. मित्रांनो, 5व्या नंबरवर आहे लीफ मोड किंवा वाढलेल्या पाण्याची खत. याच्यावरही चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ पहा नक्की. डिटेलमध्ये सांगितलं आहे की वाढलेल्या पाण्यापासून झाडांसाठी खूप चांगली एक नायट्रोजन ज्याच्यात खूप जास्त आहे ते खत कशी बनवायची, तर त्या व्हिडिओला नक्की पाहाल. 6व्या नंबरवर आहे मित्रांनो वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत. गांडूळ खत पण घरी कसं तयार करायचं डिटेलमध्ये चॅनलवर व्हिडिओ आहे, तर तेही तुम्हाला टाकायला पाहिजे. कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अजून झाडाबद्दल तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारायचे असतात तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला काही झाडाबद्दल विचारायचं असलं तिकडे तुम्ही मला विचारू शकता. त्याची ग्रुपची लिंक मी कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन. धन्यवाद.